निर्धाव चेंडू होतोय, निर्धाव चेंडूची सांगता होते, पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. बघायचं आहे पुन्हा एकदा कशा पद्धतीने फलंदाजी करतील, गोलंदाजी करतील, आपल्याला बघावं लागेल. पहिला चेंडू निर्धाव आलाय, इरादे स्पष्ट केलेत. विनंती असेल ही इनिंग 15 मिनिटाच्या आतमध्ये संपली पाहिजे. बघायचं पुन्हा एकदा बाबू याचा पुढील चेंडू सामना करतोय. स्ट्राईक फलंदाज बंटी सुरेखरित्या स्वतःला बेटवून करण्याचा प्रयत्न केला. मिडल एस्टीवर येणारा चेंडू होता, पाठबळा जाणारा चेंडू आणि या ठिकाणी एक धाव आले, एक चोटी धाव आले. एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावपळकावर जर आपण पाहिली तर एक धाव अर्थात एका धावेने संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेश होताना आपण पाहिलाय. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. शेवटच्या टप्प्यामध्ये आणखी आपण स्पर्धेला देखील शेवट होतोय आणि शेवट सुद्धा तो गोड होतोय. सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय अनेक मान्यवर येत आहेत, स्पर्धेला भेटी देतात, अनेक खेळाडू येत आहेत, दिग्गज खेळाडू घडत आहेत, दिग्गज विक्रम सुद्धा या मैदानामध्ये घडताना आपण पाहतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा सन्मान केला जातोय. प्रवीण शेलार यांचा सन्मान केला जाईल. मी सन्माननीय राजेश सुर्वे यांना विनंती करतोय आपला शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. या ठिकाणी बीट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, एक धाव आली आहे. या ठिकाणी स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आला, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने संघ देखील पुढे सरकला. धावपळकावरती आपण जर धावा पाहिल्या तर पहिलं शतक प्रगती पक्षानं 2 धावा आल्यात. आता मात्र जर बघायला गेलं तर पहिल्या 3 चेंडूंचा खेळ देखील समाप्त झाला. अजून चेंडूंचा खेळ बाकी बघायचा आहे. कोणता सामना कोणता संघ या स्पर्धेमध्ये वर्चस्व गाजवताना आपण पाहणार आहोत. संघाची धावसंख्या 3 झाले, 3 चेंडू झालेत, 2 धावा झाल्यात, 3 चेंडू झालेत. तीन ओव्हरचे तिसरा अंपायरची गरज आहे का? नक्कीच मित्रांनो, तडा अंपायर साठी या ठिकाणी विशालाला विनंती करतो आपण तडा अंपायरच्या रूपात जायचं. विशाल थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो. जो पंच निर्णय देतील तो आपल्याला मान्य करावा लागणार आहे. विनंती आहे क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. निर्भय संघ
एक आता याच्यातून फायनल होईल आणि नंतर थर्ड नंबरची खेळवणार आहे. थर्ड फोर्थची कशी खेळवणार आहे? नाही खेळ कशा तर गोल म्हणजे वेळ नाही होणार आपल्याला. नाही खेळवायचं. हा दरम्यान आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. सूर्य टाकले चेंडू फिरून मारलाय, चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने, सीमारेषा पार, धावा येतात 4, संधी मिळते डीजेला. नक्कीच आपण पाहतोय मित्रांनो, आपण सुरेखरित्या चेंडू हाताळला जातोय. या ठिकाणी गडी क्रमांक 1 चं पतन होत आहे. बंटी बॅक टू डबे विलन झालाय. बंटी याचा खेळ संपुष्टात आलाय. संधी मिळते डीजेला. कमान डीजे. धन्यवाद डीजे, खरोखर सुरेख गाणी या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतात. किशोर मैदानामध्ये जातोय. नक्कीच. आणि मित्रांनो विनंती असेल सर्व खेळाडूंना, सेमीफायनल मध्ये जे संघ पराभूत होतील, एक संघ पराभूत झालाय, अजून कोणता संघ पराभूत होईल आपल्याला मिळेल, दुसरा संघ देखील मिळणार आहे. परंतु विनंती असेल, एक या ठिकाणी आयोजकांचा एक नियम आहे. आयोजकांकडून एक अतिमहत्वाची सूचना येते की 1 आणि 2 ज्यांचा नंबर येईल त्याच्यामध्ये डिवायडर केलं जाईल की कोणता संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी असेल आणि कोणता संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी असेल. त्यासाठी मॅच खेळली जाणार नाहीये. सुरेखरित्या आता मात्र खेळून काढलेला चेंडू आहे. आता मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने धावत आला. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे किशोरने या चेंडू मारला होता. 2 धावा आल्या. 2 धावेने शतक देखील संपलंय. पहिल्या शतकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या शतकाचा खेळ समाप्तीच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती येते. 8 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. मित्रांनो थोडं सहकार्य करा, थोडं स्पीडअप करा, जेणेकरून आपण ही स्पर्धा मोठ्या सोहळ्याच्या आनंदाच्या वातावरणात दिमागदार सोहळ्यात देखील आपण पार पाडणार आहोत. त्यात काही मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जातोय. आता मात्र वैटीवर पहिल्या संघातर्फे दुसरं शतक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. प्रवीण याचा पहिला चेंडू सामना करण्यासाठी सज्ज झालाय. देखील सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईकला 36, नॉन स्ट्राईकला असला किशोर त्याला मारा करतोय. प्रवीण टू सतीश याचा मारा. सतीश बघायचा आहे कशा प्रकारे फलंदाजी करताना आपण पाहणार आहोत. आता मात्र सुरेखरित्या चेंडू हाताळला. 1 धाव आले. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. 1 धावेने संघ देखील पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली 9 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा सुरेखरित्या टाकलेला चेंडू कार्पेटच्या संघात स्वतःच्या फॉलो मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. संघाची धावसंख्या स्थिरावली गेली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा केवळ 9 धावा लागताना आपण पाहतोय. कापडे असोसिएशनचे सचिव शिवा पवार यांचा सत्कार. या ठिकाणी कापडे विभाग क्रिकेट असोसिएशनचे सचिव सन्माननीय शिवा पवार यांचा सन्मान केला जाईल. मी गणेश सोरगे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय. या ठिकाणी दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. संधी पुन्हा एकदा देऊया डीजेला. कमॉन डीजे.
मी आनंद आनंद गगनात मावेना असा आनंद आपण पाहतोय. खरोखर आयोजकांच्या चेहऱ्यावरती सुद्धा ते हास्य आपण पाहतोय. स्पर्धेचा शेवट, स्पर्धेचा अंतिम क्षण देखील आपण अंतिम क्षणात अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलोय. स्पर्धा जाऊन पोहोचली. काही काळानंतर ग्रँड फिनाले अर्थात मेगा फायनलला देखील सुरुवात होईल. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. प्रवीण गोलंदाज प्रवीण याचा पुढील चेंडू सामना करेल शंकुल. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. गडी क्रमांक 3चं पतन होत आहे. शकुल मी आलो, मी त्याचा पॅव्हिलियनमध्ये परतलो अशी खेळी आपल्याला पाहायला मिळाली. मी कदाचित हजेरी लावण्यासाठी या मैदान खरोखर आता मात्र साहिल मैदानामध्ये येतोय. साहिलला बघायचं काय करतोय. साहिल कशा पद्धतीची फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. बघावं लागेल, थांबावं लागेल, संघर्ष सोहळा करावा लागेल. संघाची धावसंख्या जर पाहिली तर दुसरं शतक प्रगतीपथावर असताना दुसऱ्या शतकातील 4 चेंडूंचा देखील खेळ समाप्त झालाय. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे काय, धावा इथून पुढे येण्याचं कार्य चालू आहे. मोठी धावसंख्या उभा येण्याचा नक्की प्रयत्न करायला हवा. कारण मित्रांनो आता कुठेतरी आपला संघ संकटात आहे आणि त्या संकटातून बाहेर काढावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. आतापर्यंत निवे ब संघाने आपली कामगिरी चोखपणे पार पाडली. त्या ठिकाणी मात्र शंका नाहीये. चांभारगणी संघ कुठेतरी संकटात आपण पाहतोय. सूर्यगीता बाटची हलकीशी काढा घेऊन चेंडू जातोय. या ठिकाणी खरोखर हिट विकेट असती तर कदाचित पुन्हा एकदा साहिल याला माघारी परतावं लागलं असतं. परंतु या ठिकाणी असं काही घडलं नाहीये. परंतु या ठिकाणी एक धाव आली. लेग बाईटच्या सोबत एक धाव आली. संघाची धावसंख्या धावफलकावर जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा येत आहेत. 10 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. खरोखर सुरेख फलंदाजी, सुरेख गोलंदाजी आपण नजराणा पाहतोय. ते अर्थात नेव्हे ब संघाकडून अ संघ फायनल मध्ये प्रवेश केलाय. ब संघ प्रतीक्षित आहे. बघायचं आहे. सुरेख गोलंदाजी अप्रतिम. आता मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेणारा चेंडू होता. शतक देखील संपतंय. पहिल्या शतकाचा खेळ दोन शतकांचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूंचा खेळ समाप्त होत आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. अर्थात 10 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. शेवटची 2.5 मिनिट, शेवटचा 1 मिनिट शिल्लक आहे मित्रांनो हा सामना संपण्यासाठी. मित्रांनो आपण 15 मिनिटाच्या आत इनिंग संपवायची आहे असं ठरलं होतं. परंतु अजूनही शेवटचा 1 मिनिट शिल्लक आहे. बघायचं काय घडतंय, कशा पद्धतीने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान पंच रुपेश चांदे कुठेतरी चिंतेमध्ये येताना आपण पाहतोय. शेवटचा 1 मिनिट शिल्लक असताना म्हटल्यानंतर पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. शेवटचं शतक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे मित्रांनो. हरेश. पहिला चेंडू लो व्होल्टेज लाईनचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलून काढला. एक धाव आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न असेल का? नक्की दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्की आहे. दोन्ही धावेवरती समाधान मानावं लागेल. 2 धावेने संघ देखील पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा पाहिल्या तर 12 धावा. आता जर बघायला गेलं तर थोडेफार 12 वाजलेत. चांभारगणी संघाच्या डोळ्यावरती 12 वाजताना आपण पाहतोय. मित्रांनो संघ तरी संकटात आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती लागते 12 धावा. पहिला चेंडू झालाय. थर्ड अंपायर जायचंय मित्रांनो. थर्ड अंपायर थर्ड अंपायरच्या रूपात आमच्या बरोबर जात आहेत अर्थात विशाल सर. नक्कीच मित्रांनो थोडं स्पीडअप करायचं आहे. महिला आलेल्या आहेत त्यांना स्टेजवरती आहे. बोला ना महिला
आलेले आहेत रानवडी ग्राम रानवडे गावच्या रानडी गावातील महिला मंडळी महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. नक्कीच व्यासपीठावरून आपण या स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे. दरम्यान आपण पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मैदानाच्या दिशेने जातोय. मैदानामध्ये आपण पाहतोय शेवटचं शतक हाताळण्यासाठी सज्ज झालाय हरेश. सूर एकदा टाकला चेंडू हवाई फायर केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. या ठिकाणी स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती धावत आला. गडी क्रमांक 3चं पतन झालं. साहिल माघारी परतलाय. या ठिकाणी संधी मिळते डीजेला. नक्कीच भारत का बच्चा जय जय श्रीराम कहेगा. नक्कीच आता आपण पाहतो ही मेगा सेमीफायनलची लढत. करण सुरगी यांना मी विनंती करते आपण व्यासपीठावरती यायचं. आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानामधील एक अति महत्वाची लढत मेगा सेमीफायनलची लढत. मित्रांनो आपण पाहतोय आई गावदेवी चषक 2024 या पर्वातील ही स्पर्धा कुठेतरी अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे. सुरेखरित्या टाकला चेंडू तितकाच सुरेख टोळाला पंच नो चेंडू घोषित करतायत. नो चेंडू दंडित करतायत. या ठिकाणी या चेंडूवरती तब्बल आपण जर बघणार आहोत पंच नो चेंडू घोषित करतायत. थर्ड अंपायरने नोचा इशारा दिलाय. फ्री हिट असणार आहे. दोन धावांची पॅनल्टी. 2 धावा धावून काढल्यात प्लस 1 अशा 5 धावा. डायरेक्ट वॉर्निंग दिली. पंच रुपेश सर या चेंडूवरच्या धावा सांगत 5 धावा. धन्यवाद. 5 धावा आल्यात मित्रांनो. बोनस आलाय. या ठिकाणी फ्री हिट आली आहे. बिग हिट आली आहे मित्रांनो. दिवाळी नाहीये, दसरा नाहीये, शिमगा नाहीये, परंतु इथे खेळ चालू आहे. बोनस आलाय. कसला आलाय? पैशाचा नव्हे तर धावांचा आलाय. 5 धावा आल्यात. 5 धाव्याने संघ देखील पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावपटकावरती ते 17 म्हणजे आता कतरा कोणासाठी प्राप्त असेल. फ्री हिटचा चेंडू आहे. मोठा फटका मारायचा संधी प्राप्त झाली आहे. बॅटर कोण आहे? स्ट्राईकला कोण आहे? गोविंद. याला मोठा फटका मारण्याची संधी प्राप्त झाली आहे. बघायचं आहे कशा प्रकारे मोठी संधी मारतोय अजय बघायचा कशा प्रकारे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपटून टाकायला चेंडू तितका सुरेख टोळून काढलाय. ऑफसाईडच्या दिशेने टोळवलाय. 1 धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात. नाहीये. नकार दिला जातोय. सलामीवीर सतीश याच्या मार्फत 7 नंबरच्या जर्सीमध्ये आपण सतीशला पाहतोय. सतीश याचा खेळ सकाळच्या 17 पासून बरसलाय सतीश, परंतु आता या खेळामध्ये जर आपण पाहायला गेलं तर थोडी संयमी फटकेबाजी करतोय. तो शेवटचं शतक हाताळतोय. 18 नंबरच्या जर्सीमध्ये अजय आपल्याला पाहतोय. पुन्हा एकदा पंच नो चेंडू घोषित करतायत. या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा पळून काढल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? पण एकदा पंच नो चेंडू घोषित करतायत आणि या ठिकाणी फ्री हिट फेकीचा नो. पुन्हा एकदा 5 धावांची संधी. 5 धावांचा बोनस. मी सांगतोय दिवाळी नाहीये, दसरा नाहीये, शिमगा नाहीये, तर इथे काय होतंय तर धावांचा बोनस येतोय. बोनस मिळतोय पैशाचा नाही धावांचा. की ते पैशाचा विषय नाही, ते विषय खेळायचा आहे. विषय इथे गावाचा आहे. विषय एका धावेचा आहे. विषय एका चेंडूचा आहे. एक धाव एक चेंडू अति महत्वाचा आपण दाखवतोय. खरोखर संयमी खेळी करताना आपण मैदानामध्ये पाहतोय. फटकेबाजी करतायत. एक धाव येते, लुटून येते, बॅटनी येते, षटकार चौकारांनी सुद्धा येते. नवे तर बोनस स्वरूपात सुद्धा धावा या ठिकाणी येत आहेत. आता मात्र जर आपण धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 23 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. अजूनही शेवटचं शतक, हाणामारीचं शतक आपण पाहतोय. मित्रांनो थोडं टीम मीटिंग कमी घ्यायचं मित्रांनो. पंच जो निर्णय देतील तो आपल्याला मान्य करावाच लागणार आहे.
विनंती असेल मित्रांनो, या स्पर्धेचं अंतिम क्षण अर्थात मेगा फायनलचा सामना सुद्धा आपल्याला या मैदानावरती खेळायचा आहे. जर बघायला गेलं तर आता जर जवळजवळ 5:45 झालेत. अजून थोड्या वेळाने अजून 30 ते 45 मिनिटात अंधार सुद्धा होईल. नक्की आपण सकाळच्या सत्रापासून सनलाईट आपलं काम संपून मूनलाईटच्या हातामध्ये हा अगदी पृथ्वी सृष्टी सोपवणार आहे. परंतु मित्रांनो, असं जर आपल्याला सनलाईटच्या जोरावरती सामने खेळायचे असतील तर नक्कीच आपण थोडं सहकार्य करा. कृपया पंचांचा फास्ट डिसिजन घ्यायचा. प्लीज थोडं सहकार्य करा. पंचांना असेल, खेळाडूंना असेल, जो पंच देतील, निर्णय देतील, तो तुम्हाला मान्यच करावा लागेल. कृपया थोडी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. या ठिकाणी 5 धावा आल्यात. फ्री हिट असणार आहे मित्रांनो. शेवटचे चेंडू काही शिल्लक आहेत. किती संघाची धावसंख्या धावपळकावरती येते 23 धावा. ही फ्री हिट असणार आहे. बिग हिट करायची आहे. फ्री हिटची संधी कोण आहे मित्रांनो? स्ट्राईकला सतीश. शेवटचे 3 चेंडूसाठी चालू असलेला संघर्ष. आतापर्यंत 3 चेंडू 3 गोलंदाजांनी फेकताना आपण पाहिलेत. पुन्हा एकदा कोण असणार? कोणता खेळाडू वर्चस्व गाजवेल? अशू बघायचा कशी गोलंदाजी करतोय. फुटात लाईनचा चेंडू आहे आणि या ठिकाणी यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. सीमारेषा पार येतोय चौकार. सन्नी देव्या डिझेला. कमांड पुन्हा एकदा अशू याचा पुढील चेंडू सामना करतोय सतीश. मागच्या चेंडूवरती बाईच्या स्वरूपात एक चौकार आला. सुरेखरित्या टाकलेला चेंडू आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने धावत आले. चेंडूची फेकी होईपर्यंत खराब थोडं क्षेत्ररक्षण झालं. त्याचा फायदा 2 धावेत रूपांतर झालं. 2 धावेने संघ देखील पुढे सरकला. धावपळकावरती आपण धावा पाहिल्या तर 29 धावा धावपळकावरती येत आहेत. शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती कसा प्रहार केला जाईल आपल्याला बघायचं आहे. आता मात्र सतीश की आशू, आशू की सतीश असं समीकरण आपण पाहतोय मैदानामध्ये. शेवटच्या चेंडूचा कशा पद्धतीने सामना केला जाईल. फुटाच लाईनचा चेंडू बॅटच्या पाट्यामध्ये चेंडू आला नाही. टॉपेज लागून सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. गल्लीचा क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. संघाची धावसंख्या धावपळकावरती येते अर्थात 29 धावा जिंकण्यासाठी 30 धावांचं लक्ष. आपण छोटीशी विश्रांती घेऊया. संधी देऊया डीजेला. कम ऑन डीजे.
जोरदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक असणारा गुलदस्ता देऊन स्वागत करायचं आहे मित्रांनो. आपण या स्पर्धेच्या अंतिम क्षणात अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलोय. रोहिणी बिरावळे यांचा शुभ सन्मान करतायत अर्थात PSI विश्वनाथ उतेकर हे सन्मान करतात. मित्रांनो पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. 18 चेंडूंमध्ये 30 धावांचं लक्ष डोळ्यासमोर घेऊन मैदानामध्ये आलेत. अर्थात मैदानामध्ये प्रवेश करतात. अर्थात निवे ब संघाचे खेळाडू 2 सलामीवीर मैदानामध्ये जातील. रोहिणी विरामणे यांचा शुभ सन्मान केला जाईल. विश्वनाथ उतेकर यांच्या शुभ हस्ते PSI विश्वनाथ उतेकर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. पंचांना विनंती असेल सामना लगेच सुरू करायचा आहे. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. मैदानात सलामीची जोडी मैदानामध्ये जाते. प्रवीण आणि अशु यांच्या स्वरूपात या ठिकाणी पुन्हा एकदा वेदिका साळवी यांचा देखील सन्मान केला जाईल. संतोष झाडाने साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय. वेदिका साळवी यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. मित्रांनो थोडं स्पीडअप करायचं आहे, थोडं सहकार्य करा. नक्कीच स्पर्धेला लेकिन या स्पर्धेतील दुसऱ्या इनिंगला दुसऱ्या फेरीत दुसऱ्या सेमीफायनल ते दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. डोळ्यासमोर मनासमोर एक उद्दिष्ट ठेवून आता आपण पाहतोय. डोळ्यासमोर एक उद्दिष्ट असणार आहे. 18 चेंडू 30 धावांचं लक्ष डोळ्यासमोर घेऊन मैदानामध्ये सलामीची जोडी आली आहे. प्रवीण आणि अशु यांच्या स्वरूपात सलामीचा गोलंदाजी करण्यासाठी सुद्धा सज्ज झालाय. गोलंदाज असेल चंद्रकांत. परत मच्छर चावायला. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. मैदानामध्ये पहिला चेंडू घेऊन हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज. आपण गोलंदाजी मार्गवरती पाहतोय चंद्रकांत याचा पहिला चेंडू सामना करण्यासाठी सज्ज झालाय. स्ट्राईक फलंदाज प्रवीण. स्ट्राईकला प्रवीण, नॉन स्ट्राईक असेल अशू, त्याला मारा करतोय चंद्रकांत. पंचांच्या उजव्या साईडने मारा करण्यासाठी सज्ज झालाय. 18 चेंडू 30 धावांचं लक्ष डोळ्यासमोर उद्दिष्ट घेऊन आपल्या संघाला मेगा फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. दरम्यान चंद्रकांत याचा पहिला चेंडू. पंच काय करतात? पंच 2 हात समांतर करतात. धाव येते अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भरणा पडतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती येऊन पोहोचते. अर्थात अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेश झालाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 1 धाव. लगेच वन बाउन्सचा कॉल देखील दिला जातोय. गोलंदाजाला बघायचाय चंद्रकांत. 18 नंबरच्या जर्सी मध्ये आपण पाहतोय चंद्रकांत याचा पुढील चेंडू सामना करतोय. प्रवीण फिरून आता मात्र स्वतःला बीट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही आला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिरावली गेली आहे. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 1 धाव. 1 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 1 धाव आली. अजून उर्वरित 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 29 धावांची अजून गरज आहे. बघायचं आहे. बॅटची हलकीशी टॉपेज लागून चेंडू हवेमध्ये गेलाय. चेंडूवरती आलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक आणि झेल टिपला जातोय. गडी क्रमांक 1 चं पतन होत आहे. संधी मिळते डिझेलला. कमॉन डिझेल.
पाहतोय मेगा सेमी फायनलची लढत, एक मोठी लढत, उत्साहाची लढत, जल्लोषाची लढत लढत आहे. संघर्षाची महायुद्ध, क्रिकेटचा महासंग्राम अखेर अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय. आपण पाहतोय गावदेवी चषक 2024 ही स्पर्धा मोठ्या दिमागदार सोहळ्यात पार पडताना आपण पाहतोय. गावराला सगळ्या ग्रामस्थांचा सत्कार होतो. नक्कीच गावावरून आलेले सर्व खेळाडू असतील, ग्रामस्थ असतील, त्यांचा देखील सन्मान केला जातोय. दादा माझ्याकडे नावं लिहून द्या ना एकदाच, म्हणजे मी एक एक हा मला नावं लिहून द्या. एक मला पान दे ना. हा, इथं लिहा दादा. वाईट बॉल तिकडे इकडे. या ठिकाणी स्क्वेअर चेंडू आला. अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्यात भरणा पडलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आली आहे. 2 धावा धावफलकावरती आल्या आहेत. एक ओव्हर झाली की पटकन घेऊया, म्हणजे आता कसं मध्ये मग लक्ष राहतं. ओव्हर झालं. दरम्यान आपण पुन्हा एकदा चंद्रकांत याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी सज्ज झालाय. गोलंदाज चंद्रकांत सुरेख दिला चेंडू आहे. फलंदाज आतिश आता चेंडू हवेमध्ये मारलाय. या ठिकाणी आतिश याचा झेल सुट्टा वाचला, झेल पकडला. आतिश बॅक टू द पॅव्हिलियन झालाय. मोठा मासा गळ्यामध्ये बसलाय. संधी पुन्हा एकदा देऊया डीजेला. आपण पाहतोय हरीश 24 जर्सी नंबर मध्ये आपण मैदानामध्ये पाहतोय. 2 विकेट पॅव्हिलियन मध्ये परतले. 2 मासे, 2 हुकमी, 2 सलामीवीर मैदानामध्ये पॅव्हिलियन मध्ये परतल्यानंतर आता मात्र अश्विन आणि हरीश वरती जिम्मेदारी असणार आहे. बघायचं कशा पद्धतीने अश्विन आणि हरीश आपल्या खांद्यावरती संघाची मदार घेतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. सूर्यगीता आता मात्र उंच दिशा टोळलेला चेंडू आहे. चेंडू येतोय मिडॉनच्या दिशेने. नो मध्ये चेंडू लँड झालाय. चेंडूची पैकी वेळेपर्यंत 2 धावा पळून काढल्यात. 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये देखील भरणा पडलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा येत आहेत. अर्थात 4 धावा धावफलकावरती येताना आपण पाहिल्या. तर पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. शेवटचा सामना अर्थात सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला रंगरूप आलेला आहे. याची देही याचा डोळा. या कल्याण शहरामध्ये हा रंगतोय गावदेवी चषकचा सोहळा. आणि नक्कीच पुन्हा एकदा बेटवून काढण्याचा प्रयत्न केला. मिडल रस्टीवरून जाणारा चेंडू होता. नक्कीच थोडं स्पीडअप करायचंय. गावावरून आलेले आमचे नागरिक अर्थात प्रमोद शेलार यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी हे आलेत का? प्रमोद शेलार सुशांत कंक तसेच पांडुरंग जाधव यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय महेश माळुसरे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. दरम्यान सूर्यगीता टोलून काढलेला चेंडू आहे. या ठिकाणी 1 बाउन्स चेंडू दंडन करत सीमारेषेचा वेग येतोय चौकार. चौकार धावसंख्येवर पडले. संघाची धावसंख्या धावफलकावरती येऊन पोहोचली आहे. पंच 9 चेंडू घोषित करतायत. अर्थात 8 धावा धावफलकावरती येत आहेत. या ठिकाणी कृपया थोडं सहकार्य करा. फिल्डिंग लावून घ्या. धावफलकावरती धावा लागल्यात. 9 धावा धावफलकावरती येताना आपण पाहिल्यात. संघाची धावसंख्या 9 धावफलकावरती लागते. या ठिकाणी 9 चेंडू आहे. फ्रीडची संधी मित्रांनो. फ्रीडची संधी कशी कोणाला प्राप्त होते बघायचं आहे. कशा प्रकारे फ्री हिट बिग हिट करायची आहे. सामोरे फलंदाज हरीश आपण पाहतोय. सूर्यगीता टाकल्या चेंडू हवेमध्ये. फ्री हिट आहे. झेल सुटणार आहे मित्रांनो. झेल आला तरी फ्री हिटचा चेंडू होता.
आणि शतक संपतंय. पहिल्या शतकाचा खेळ संपतीच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 10 धावा. अजून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 मध्ये 20 धावेची गरज आहे. आता 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रति षटकामध्ये 10 धावेची गरज होती. या षटकामध्ये 10 धावा आल्यात. आता मात्र वैतवड्याचं पहिलं संघातर्फे दुसरं शतक घेऊन आलाय तो म्हणजे साहिल. एक मिनिट थांब. आणि कृपया पंचांना विनंती आहे 10 मिनिटाच्या आत सामना संपवायचा आहे. नक्कीच वर लाव. हे माचीस कुठे माचीस माचीस इकडे कुठे आहे? चल. दरम्यान पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने वळतोय. सुरेखदिट्टा टाकलेला चेंडू आहे. या ठिकाणी स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आलाय, धावत आलाय. या ठिकाणी एक सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहतोय. 3 धावा आल्यात. या ठिकाणी 3 धावेने संघ देखील पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती एवढी पोचली आहे. 13 धावेसाठी धावफलकावरती धावा लागतात. 13 धावा. सुरेख रणनीती आखण्याचा आता मात्र प्रयत्न केलाय. संजय उतेकरांचं स्वागत. या ठिकाणी प्रशांत उतेकर आणि संजय उतेकर यांचं मी शब्दशः स्वागत करतो या स्पर्धेसाठी. देखील त्यांचं मोलाचं सहकार्य स्पर्धा बघायला ते नक्कीच या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत होतं. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. साहिल रोहित याचा पुढील चेंडू सामना करतोय. अशू नाही दिली मगाशी. सुरेख टाकलेला चेंडू आहे. या ठिकाणी 1 धाव आली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय. धापळकावरती आपण धावा पाहिल्यात तर धापळकावरती धावा येत आहेत. 14 धावा धापळकावरती येताना आपण पाहतोय. बघूया त्याला काय डोंबिवलीला भेटू त्याला. पण एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. आता मात्र स्क्वेअर चेंडू अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भरणा पडलाय. संघाची धावसंख्या धापळकावरती आपण पाहतोय. 15 धावा अजूनही जिंकण्यासाठी 15 धावेची गरज आहे. अंधार झाला या मॅचला. सुरेखदा टाकलेला चेंडू. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या स्थिरावली जाते. संघाची धावसंख्या 15. धापळकावरती धावा लागतात 15 धावा. आता मात्र धीम्या गतीचा चेंडू फेकलाय. फसवा चेंडू फेकलाय. चेंडू नो मॅच लाईन मध्ये लँड झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने धावत आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. प्रयत्न कुठेतरी खराब झाला. याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला झाला. 2 धावेने संघ देखील पुढे सरकला. धापळकावरती धावा लागल्यात. 17 धावा धापळकावरती येताना आपण पाहतोय. 17 म्हणजे मित्रांनो खतरा कोणासाठी असेल. सर्व क्रिकेटर आहेत जे काही सभासद आहेत त्यांनी विजेत्याचा दोषी त्यांच्या स्वागतासाठी थांबायचे तिथे. नक्कीच. आणि मित्रांनो या ठिकाणी पंचांकडे अपील केली जाते. पंच अपील पेटाळून लागतात. मित्रांनो या ठिकाणी रानवडी गावचे सर्व खेळाडू यांना विनंती असेल की आताच थोड्याच वेळात विजयदादा जोशी यांचं आगमन होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी सज्ज व्हायचं विनंती असेल. मित्रांनो एक मोठं व्यक्तिमत्व या स्पर्धेसाठी आपल्याला लाभणार आहे. सूर्यगीता टाकलेला चेंडू आहे. बॅटच्या पाटामध्ये चेंडू जातोय. लॉंग लेगच्या दिशेने फाईन लेगच्या दिशेने गेला चेंडू. क्षेत्ररक्षकांमध्ये गफलत निर्माण झाली. चेंडू गेला सीमारेषा पार. धावा आल्या 4. संधी मिळते डीजेला. कमान डीजे.
त्यामध्ये 9 पाहिजे. 6 चेंडू आणि 9 धाब्याची गरज असेल. संघाची धावसंख्या 21 धाव फलकावरती लागली. 6 चेंडू 9 धाब्याची गरज आहे. या ठिकाणी सुशांत दादा कंक यांच्याकडून मंडळासाठी या स्पर्धेसाठी 501 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. त्यांचं सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो. दरम्यान आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. शेवटचे 6 चेंडू 9 धाब्याची गरज. पहिला चेंडू लो पॉइंट फुल टॉस लाईनचा चेंडू खराब क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव आली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. 2 धाब्यावरती समाधान मानावं लागेल. 2 धाब्याने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती येऊन पोहोचली आहे 23 धावा. आता मात्र 5 चेंडू आणि गरज असेल 7 धाब्यांची. दरम्यान शेवटचं षटक हाताळतोय आदित्य. पाठची हलकीशी गाडा घेऊन चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने. सीमारेषा पार येतोय चौकार. संधी देव्या डिझेला कम. आता मात्र जर बघायला गेलं तर संघाची धावसंख्या 27 आली. अजूनही 3 धावेची गरज आहे. 4 चेंडू 3 धावा. बघायचं आहे काय घडतंय. कशा पद्धतीने संघ विजय होताना आपण पाहणार आहोत. मित्रांनो जिवंत मेलेल्या भावनांना जिवंत आता भावनांचं देण्याचं कार्य केलंय. या ठिकाणी विजयदादा जोशी एक कल्याण शहरातील मोठं व्यक्तिमत्व सन्माननीय विजयदादा जोशी यांचं आगमन होतं. मित्रांनो टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. एक मोठं व्यक्तिमत्व ज्याने सतत या कल्याण शहरामध्ये त्यांचं वर्चस्व आपण गाजवताना आपण पाहतो. ते मोठं व्यक्तिमत्व सन्माननीय विजयदादा जोशी यांचं आगमन झालेलं आहे. अगदी सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. आता मात्र जर आपण स्पर्धेला बघायला गेलं तर आता मात्र 3 चेंडूंचा खेळ निशेष असेल आणि 2 धावांची गरज असेल. 3 धाव्यांची गरज असेल. क्षमस्व असो 3 चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. बघायचं आहे काय घडतंय कशा पद्धतीने आदित्य गोलंदाज. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी विजयदादा जोशी यांचं आगमन झालेलं त्यांचं सुद्धा मी शब्द सुमनाने स्वागत करतो. मित्रांनो स्पर्धा एक अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. 2 चेंडू आणि 3 धावेची गरज असेल. 2 चेंडू 3 धावेची गरज. 2 बॉल 2 चेंडू सॉरी समस्या एक स्क्वेअर चेंडू गेलेला आहे. 2 चेंडू 2 धावेची गरज. स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. मित्रांनो अंतिम क्षण जवळ आलेला आहे. बघायचं आहे शेवटच्या 2 चेंडूवरती 2 धावा येतील का. कृपया फलंदाजांना विनंती असेल आपण थोडं स्पीडअप करायचं आहे. तसेच आदर्श क्रिकेट मंडळ संघाला विनंती असेल आपण आपला कर्णधार नाणेफेकीसाठी टॉस की बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. नक्कीच पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. हाय व्होल्टेजचा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. मित्रांनो 2 चेंडू 2 धावेची गरज आहे. एक गती सामना नाहीये. संघर्षाची लढत अस्तित्वाची लढत आपण पाहणार आहोत. नक्कीच मित्रांनो आपण शेवटच्या क्षणाकडे बोलतोय. 2 चेंडू 2 धावा. स्ट्राईक एंड फलंदाज हेमंत मैदानामध्ये आहे. सुरेख निकाला केलेला चेंडू तितका सुरेख तोडून काढला. 1 धाव आली आहे. या ठिकाणी गचार क्षेत्ररक्षण होत. या ठिकाणी मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय.
आदर्श क्रिकेट मंडळ निवे ब संघ. आता मात्र दोन्ही संघांमध्ये एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ एकाच गावातील एकाच गटामध्ये मेगा फायनलचा सामना खेळताना पाहायला मिळतील. दरम्यान विनंती असेल, दोन्ही संघाच्या खेळताना विनंती असेल, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे.